काकाजी, काकाजी. सुनील होय काय रे? हो मावशी. मावशी, काकाजी आहे काय घरी? नाही रे, काकाजी घरी नाही आहे, वावरात गेले. लय वेळचे गेले ते तर, सकाळीच गेले. चहा घेतला आणि तसेच गेले. जेवणही नाही केलं त्यानं तर. काहून काय म्हणतं त्याले? काही काम होतं काय त्याच्या संग? हो मावशी, काल काकाजी म्हणत होते सुनील युरिया आणायला जाऊ म्हणे 11 वाजता. त्याच्यानं आलो मी. तर कुठं गेले काकाजी? काकाजी वावरात गेले ना, अजून आले नाही ते. लय वेळचे गेले, त्याचीच तर वाट पाहून राहिली मी. जेवण नाही केलं ना, काही नाही. हा काय, वावरात गेले तर लाईनच पाहायला गेले असन. मग कोणत्या दिवशी राहते आणि कोणत्या दिवशी नाही राहत. हो ना, काय माहित बापा, या वर्षी हरभरा न गव्हाची ओलीत बरोबर होते का नाही होत तर. हो ना मावशी, 2 दिवस लाईन राहते तर 3 दिवस लाईन नाही राहत, असं चालू आहे. हो, नाही तर काय, कंप्लेंटच करा लागते यायची. हो ना मावशी, 8 दिवस वाट पाहतो. लाईन येईन तर ठीक, नाही तर कंप्लेंट तर टाकाच लागन मग. बरं, येतो मग मावशी. अन काकाजी येईन तर सांग जा, सुनील आला होता म्हणा घरी. सांगतो ना मी त्याले, फोनच लावायला लावतो. हो, तसंच कर जा. मग जावाच्या पहिले एक वेळा फोन लाव जा म्हणा मले. सांगतोस ना तुले, आज जाते नाही जा तशी सांगतोस मग मी. बरं, येतो मग. शांते, ताट वाढ बरं, लय जोरात भूक लागली आता. ताट वाढ तू पटकन, मी येतो हातपाय धुवून. माय बाई, आत्ताच गेला सुनील. दिसला नाही का तुम्हाला रस्त्यानं? नाही, मला नाही दिसला. तो काय म्हणत होता? काही नाही, तुम्हीच तर म्हणत होते म्हणते ना उद्या जाऊ बा आपण खत आणाले. तर तेच विचारायला आला होता, किती वाजता चालले, काय चालले बा. आणि जाण म्हणे तर फोन लाव जा म्हणे मले जावाच्या पहिले. अरे हो, पाय भुललोच होतो मी. आज जावाच आहे ना युरिया आणाले, गव्हाले टाका लागन ना आता. आतापासून टाकता काय? 8 दिवस थांबून जाणं. नाही हो, आताच नाही टाकत, पण आणून ठेवून द्यावं लागते. मग वेळेवर राहत नाही ना. मग काय म्हणते, बारीक युरिया नाही आहे, ठोकळ युरिया आहे. वेळेवर भेटत नाही, त्याच्यानं पहिले सोय करून ठेवा लागते. तर आज जातो म्हटलं, पाहतो असं तो घेऊन येतो. असं असं, जा ना मग घेऊन या. हो, तर जेवण करतो आणि जातो. मग वाढ ना मग ताट. या ना, तर मग मी वाटच पाहून राहिली तुमची, कधी यान कधी यान. मी जेवायचीच आहे. बरं बरं, वाढ मग ताट, आलोच मी. शांते, कायची भाजी बनवली? भाजी काय दिसत नाही काय तुम्हाला? कायची भाजी बनवली? तर दाण्याची आमटी बनवली. काहून भाजीपाला संपला काय आपल्या घरचा? हप्त्याभरापासून दाण्याची भाजी, दाण्याची आमटी, कढी गोये, दाण्याची चटणी, हेच बनवणं चालू आहे. दुसरा भाजीपाला आहे नाही काय घरात? खाऊन घ्या ना, खाऊन घ्या ना, कायले चवना करता? खाऊन घ्या ना म्हणजे रात्रीच तर तुरीच्या दाण्याची भाजी खाल्ली ना, तरी सकाळी दाण्याची आमटी केलीस म्हणजे काय, दाणे दाणे दाणेच खाव. घरी डाळ आहे ना, एवढ्या मोठ्या डाळी तर भरून ठेवल्या. एखादी डाळ बनवायला पाहिजे होती. डाळ डाळ डाळच खात जा तुम्ही. आता तुरीच्या शेंगा आहे तर खायला भेटते, तर त्याच्यात बी तुम्ही हे बनवता आणि ते बनवता. काय होय पण म्हटलं, ये हप्त्याभरापासून कधी उकडलेल्या तुरीच्या शेंगा, तर कधी दाण्याची आमटी, कधी दाण्याची चटणी, तर कढी गोये. हेच 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 बनवणं चालू आहे. भाजीपाला आहे ना एवढा मोठा, मग भाजीपाला बनवत जाणं. तुम्ही सांगा, आता तुरीच्या शेंगा हाच किती दिवस? जानेवारी महिना, मग भेटते काय खावाले? त्याच्यात बी तुम्ही नखरे करता, हे बनवता आणि ते बनवता. खाऊन घ्या. वरपत जाय ना मग तूच वरपत जाय, सकाळ संध्याकाळ. पण माझ्यासाठी दुसरी भाजी बनवत जा. हो, तुमच्या एकट्यासाठी दुसरी भाजी बनवा लागन आता. सगळे जण चुपचाप खाऊन घेते आणि तुम्ही नखरे करता. एकदम माजले पण आहे ना का करत जाऊ, भेटते खावाले तर. आणि कोणाच्या घरी खावाले नाही राहते तर चटणी भाकर नाही पोट भरते. माजलेपणाची गोष्ट नाही आहे, पण बोर नाही होत का? एकच एक खाऊ खाऊ दुसरी भाजी बनवा लागते. रात्री तुरीच्या दाण्याची भाजी बनवली, तर आता काही गोबी, आलू, काही वटाणे ते बनवाले पाहिजे. 2-4 दिवस दुसरी भाजी, 2 दिवस हे भाजी, असं चालते. पण तू हप्ताभर लगातार एकच एक भाजी करशील तर बोर नाही होत काय? बोर होते ना. बरं ठीक आहे ना, तुमच्यासाठी रोज वेगवेगळी भाजी बनवून. सकाळी दुसरी भाजी, संध्याकाळी दुसरी भाजी. सकाळ संध्याकाळ दुसरी भाजी, तर स्वयंपाक नाही बनवा लागत काय? स्वयंपाक तर बनवाच लागते ना. सकाळचं थोडी आपण संध्याकाळी खातो. नाही, आता तुम्ही लय श्रीमंत झाले, तुम्हाला सकाळची भाजी संध्याकाळी चालत नाही. अहो, तसं नाही आहे, श्रीमंताची गोष्ट नाही आहे. पण जेवढी भाजी लागते आपल्याला तेवढीच भाजी बनवत जाणं. मग जास्त कायले बनवायचं? ठीक आहे, उद्यापासून तुमच्यासाठी मोजूनच भाजी बनवून. फक्त वाटीभर भाजी खात जा तुम्ही, जास्त नका खात जाऊ. आता आपल्या घरी लेकरं आहे तर जास्त दुस्त बनवाच लागते.
हा लेकरं काय दिवसभर खात राहते, पाहिजे नाही का लेकरासाठी? अनु नेटकी बनवा आणि थोडीशी बनवा. बरं ठीक आहे बा, बनवत जा बनवत जा. आज चालले ना तुम्ही खत आणाले, तर घेऊन ये जा मग भाजीपाला. काय काय पाहिजे तुम्हाला, कोणती कोणती भाजी आवडते, हा ते घेऊन ये जा, मग तुम्हाला बनवू देईन. हो तिच्यात तू न लयच हे करतो पण. झालं ना आता, शांत बस. तू न लय घन घन करत राहतो पण. जेवण करू का जाऊ आता सांग, नाही तर जेवणही नाही करत मी, तसाच जातो. करून घ्या नाही तर अजून माझ्याच नावानं ओरडा. करून घ्या, शांततेनं करा तुम्ही. मीच पागल आहे ना, तुमची वाट पाहत बसली. येईन बा संग मग जेवण करू. जेवण करायचं तर राहिलं, पण भलतच चालू करता तुम्ही. बरं कर ना मग आता. झालं ना, झालं असं बंद कर. चारून देऊ काय सांग, चारून देतो मी. नाही हाय मले हात आहे, खातो मी, तुम्हीच खा. खा ना मग. तोंड कायले फुगून ठेवतं? कायले फुगून राहिली तोंड? खाऊन घे ना. मी नाही फुगवत तोंड. तोंड नाही फुगत म्हणतं, आणि फुग्यासाठी तर फुगून राहिली. जा ना तुम्ही, मजाक नका करत जाऊ जेवता खातानी. जात आहे ना तुम्हाला, चुपचाप जेवण करा आणि निघा बरं. करतो ना आता, तुझ्याच घाई न करन काय? करतो मी. जाणंच आहे मले. कधी जाईन मी? आता जाईन, मग जाईन, संध्याकाळी जाईन, उद्या जाईन. कधी जाईन मी? जा तुम्ही कधी जा, मला सांगूच नका आता. मला कोणत्याच गोष्टी नका सांगू. मी आता जेवण करतो. ओरप ना मग. ओरप आता. काय होईल ओरपणं? चांगल्यानं बोलत जाणं. बरं माई शांता डार्लिंग, घे मग आता चालू कर जेवण. अहो चुपचाप राहा ना, करा ना जेवण. काय तुम्ही बी घ्या, करा जेवण. दिवसांदिवस मोठे होऊन राहिले तुम्ही का लहान होऊन राहिले? लहानच राहा लागते. देऊ काय भाकर? तुम्हाला आवडते ना भाकर? घेईन ना, लागल्यावर घेतोच मी. बरं घे जा मग, नाही तर मग म्हणजा वाढलं नाही दिलं नाही. नाही घेतो ना मी, लागल्यावर घेतोच मी. बरं घे जा. शांते ठेवून दे मग आता हे उचल वाचल करून. हो ठेवतो, तेवढं समजते मला. अन काही आणा लागत असन तर सांगून दे, घेऊन येईन. आता चाललो मी. नाही काही नाही आणा लागत, फक्त तुमच्यासाठी 2-4 भाज्या घेऊन ये जा. अन मग काही नका आणू. अन सुनीलला फोन लावून द्या, वाट पाहिन. नाही तर तो काकाजीनं फोन नाही लावला. आठवणीनं सांगा म्हणे मावशी. लावतो ना आता, जाता जाता त्याच्याच घरा ऐकून जातो मी. बर. हॅलो. हा बोल ना बाई रिंकू, बोल. काही नाही, सहज फोन लावला. तुझ्या फोन नाही आला तर चला म्हटलं लावून पाव. काय झालं म्हटलं मग, कशी आहे गण्याची तब्येत? बरी आहे आता? बापा गण्याची तब्येत काही विचारू नको आता तू, कशी आहे तर. काहू नाही, लय सिरियस आहे काय तो? सिरियस कायचा हो, चांगला दन्न नाचून राहिला ना. आलो त्या दिवशी हात दुखते आजीन, पाय दुखते आजीन, डोकं दुखते आजी. आणि दवाखान्यात नेलं त्याले तर रात्रभरात आराम पडला. आणि आता मस्त गावात घुमते. अन तुम्ही किती घाईघाईनं गेल्या, तुम्हाला चांगल्यानं राहिले नाही भेटलं. नाही तर काय, याच्यानं यार लागला आम्हाला. नाही तर मस्त गेलोच तो घुमाले. काही म्हणे काय मग बुवा, आम्ही आलो घाईघाईनं तर? नाही काही नाही म्हणत होते. त्याला माहित आहे ना आता गण्याची तब्येत खराब होती, त्याच्यानं गेले बा. हा काय बिनफालतू सुट्टी घेतली नाही बुवानं त्या दिवशी. तसं पहिलेच जर माहीत राहिलं असतं तर पाठवलं असतं बुवाले ड्युटीवर. हो आता बाबानं वेळेवर फोन लावला, त्याच्यानं जा लागलं तुम्हाला. काय करते मग आता गण्या, लक्ष्मी अन वहिनी गे? गण्या गेला खेळाले, लक्ष्मी आहे, वहिनी कामं करून राहिली. अन तुझा फोन आला तर मी तुझ्या संग बोलून राहिली. हाव काय? अन बाबा अन दादा गेले? तुझे बाबा आत्ताच गेले. मायाच मागं लागले राहते. काहून, काय झालं? काही झगडा वगडा झाला काय तुमचा? नाही झगडा वगडा नाही होत. भाजीसाठीच बोलते. हे भाजी बनवली न ते भाजी बनवली. काहून, कायची भाजी बनवली तर? आता काय तुरीच्या दाण्याची आमटी. हाव काय, तर आमटी चांगली नसन बनली? नाही हो तसं नाही आहे, आमटी गिमटी चांगलीच बनली. ते बाबाच नखरे करते. त्याचं असं म्हणणं आहे का आता तुरीच्या शेंगा आहे तर काय तुम्ही तुरीच्या शेंगाचीच भाजी बनवता काय म्हणते. कधी तुरीचे दाणे तर कधी आमटी तर कधी चटणी तर कधी दाणे वांगे, हेच बनवणं चालू आहे म्हणते हप्त्याभरापासून. हप्त्याभरापासून? आता तुम्हाला जावाले 2-3 दिवस होऊन राहिले, मग 2-3 दिवसातच हप्ता होते काय? हो ना, 2-3 दिवसातच बोर झाले बापा. ना आपल्याला नवारीचं खायला भेटते तर आपण खाऊनच घेतो. तर बनवून देत जाय मग काही दुसरं. काय बनवून देईन आता, एकट्या माणसासाठी दुसरी भाजी बनवणं परवडते काय? रात्री तुरीचे दाणे बनवले होते आणि आता आमटी बनवली, तर त्याच्यासाठी ओरडून राहिले ते. हेच बनवता, मग तुम्हीच खात जा, तुम्हीच ओरपत जा. म्हटलं तुम्ही जेवण करायचं संत करा, नाही तर राहू द्या.
हा काय केलं जेवण का तसेच गेले मग? नाही हो, केलं ना जेवण घेऊन केलं. हा काय काय करून राहिली परी? परी काय आत्याच्या घरी गेली. हा काय काही म्हणे काय मग तुझी ननद? म्हणत असं इच्छा इथं वहिनीची आई येते तर घरी नाही येत. हो म्हणत होती मले वहिनी म्हणे तुम्ही आणत नाही माझ्या घरी. तर म्हटलं ताई मी आणणार होती म्हटलं, पण आता अर्जंटमध्ये जा लागलं त्याले, त्याच्यानं गेल्या म्हटलं. आता येईन कधी बी तानन म्हटलं तुमच्या घरी, पक्क्यात आणन म्हटलं. हा काय अजून काय काय म्हणे? काही नाही, तुमची वहिनी आली होती म्हणे, मावशी आली होती, आई आली होती, तर आणायला पाहिजे होतं म्हणे माझ्या घरी. इच्छा इथं लागतेच किती वेळ म्हणे. हो गेलो असतो, पण या गण्याच्या ना कुठं घुमायला नाही भेटलं ना कुठं जावाले नाही भेटलं. आणाले जाशी नसन मग? नाही आणून देते ना. अच्छा हा लागतेच किती टाइम तिच्या तिथं नाही? हा 10 मिनिटात तर पोचतो तिच्या घरी ऑटोनं गेलो तर. सांगून दे जो आईचा फोन आला होता म्हणत होती का पुढच्या वेळेस येईन तर येईन बा घरी. हो सांगन ना, नाही तर एक काम करन मी परीले घेऊन येईन ना संध्याकाळी, तर बोलूनच घेजो ना तू. बरं तशी करतो ना मग, तू ननद येईन घरी तेव्हा फोनच लावजो. अन परीचे पप्पा म्हणत होते काऊन म्हणे पैसे काऊन नाही दिले म्हणे कपडे घेवाले. नाही हो पैसे गिसे नाही पाहिजे, काय कपडे लत्तेसाठी आलो होतो काय आम्ही? आता आलो होतो असंच तुया भेटीले. मले म्हणत होते देऊन द्यायला पाहिजे होते म्हणे हातातच पैसे, नाही घेतले साड्यात. नाही नाही राहू दे, पैसे गिसे नाही पाहिजे बापा. आई पण मले म्हणे ना करजो म्हणे, फोन पे करजो म्हणे आणि देऊन देजो म्हणे पैसे. राहू दे पैसे गिसे नाही पाहिजे आणि कपडे नाही पाहिजे आम्हाला. नेहमी नेहमी कपडे, नेहमी नेहमी कपडे, एक तर घुमणं फिरणं किती झालं आपलं. त्याच्यात लय पैसे गेले असन ना, आता कायले देतं पैसे? काय होते तर मग आता मी येतो गावाले तर तुम्ही नाही करत काय? मावशी करते तूही करतं, मावशी कपडे घेते तूही कपडे घेतं. तर एखाद्या वेळेस करून घ्या लागते. तर एक काम करजो तू, बुवा पैसे देईन तर घेऊन घेजो आणि ते पैसे तसेच ठेवजो, काही घेऊन देजो तू या पोरीले. काय घेऊन देईन माझ्या पोरीले? काय घेऊन देईन? कपडे इथं आहे तिच्याजवळ आणि खेळून येईल आहे, काय घेऊन देऊ मग आता तिले? तोड्या गिड्या घेऊन देजो, आहे ना तोड्या गिड्या आहे तिच्याजवळ, पाहिजो तशीच ठेवजो, नाही तर पैसे जमा समोर मग तिच्याच कामी पडन. बरं घेऊन घेईन मग मी त्याच्याजवळून पैसे घेऊन घेईन आणि माझ्या अकाउंटमध्ये टाकायला लावतो त्याले. हो हो काकू माय रिंकू कोण होय तर आवाज देते, मग बोलतो मी तुझ्या संग थोड्या वेळानं. बरं ठीक आहे, नाही लाव मग आठवणीनं फोन. हो हो लावतो लावतो. माय आशा बोल ना काय म्हणतं? काकू बांगड्या घेवायच्या का तुम्हाला? चला ना गावात बांगड्यावाला भाऊ आला. घेवायचे तर नाही होते पण येऊनच जातो ना पावाले, पसंत घिसन येईन तर घेऊन घे. चला ना मी पाहालेच चालली, पसंत येईन तर घेईन म्हटलं. जात होती आता तिकडे तर जाता जाता देतो म्हटलं तुम्हाला आवाज, माहीत आहे का नाही आहे बा तुम्हाला? नाही हो मला तर माहीतच नाही, कोणी आलंय तर नाही आवाज द्याले. हा काय चला ना मग. बरं बरं चाल.